समुद्राच्या अगदी कुशीत असलेल्या या घरात तुम्हाला मिळेल अगदी घरगुती पाहुणचार, कोकणी चवीचं उत्कृष्ट जेवण आणि मनाला शांतता देणारी निसर्गरम्य सोबत। एका साध्या कष्टकरी मुलाने पर्यटकांच्या सुखासाठी सजवलेलं हे छोटेखानी नंदनवन नक्की कसं आहे, चला पाहूया। जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, जर तुम्ही कोकण फिरण्यासाठी येणार असाल तर तुमच्या लिस्टमध्ये रत्नागिरीतील गणेशगुळे बीच अवश्य ॲड करा। तुम्हाला गर्दीपासून थोडंसं लांब राहायचं असेल, तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत वेळ घालवायचा असेल, थोडंसं रिलॅक्स व्हायचं असेल तर ह्या बीचला तुम्ही एकदा तरी अवश्य भेट द्यायला पाहिजे। हा बघा किती खूप सुंदर असा हा समुद्रकिनारा आहे, पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा तुम्ही आजूबाजूला बघू शकताय। बघा सुरीची झाडं आहेत, इथे कोणीच नाही आहे, फक्त मी एकटाच आहे। जर तुम्हाला सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत मित्रपरिवारासोबत वेळ घालवायचा असेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्कीच येऊ शकता। आपण आता मित्र हो बीचवरती जाऊया। तर मित्र हो, आता आपण जो हा गणेशगुळेचा सुंदर असा बीच पाहिला, हा बघा त्याला लागूनच एक सुंदर असा होमस्टे आहे ज्या ठिकाणी आता आपण जात आहोत। हे बघा ह्याला लागूनच बीच आहे, म्हणजे तुम्ही होमस्टेमधून आलात बाहेर की डायरेक्ट बीचवरती। हे बघा हे असं बीचच्या बाजूला ते पुढेही त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि या ठिकाणी सुद्धा आहेत ना बघा कलबाची वगैरे आंब्याची झाडं आहेत। जर तुम्हाला वाटलं बाहेर येऊन उन्हातून बाहेर कुठे फिरायला वगैरे जायचं नसेल, निवांत बसायचं असेल तर तुम्ही इथे ह्या बागेमध्ये सुद्धा बसू शकता। आता मित्र हो, तुम्ही अरणाई होमस्टेमध्ये कशा प्रकारे येऊ शकता ते सांगतो। हे बघा पावसवरून ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी गणपती मंदिर लागतं गणेशगुळ्यामधलं, तिथून पुढे आल्यानंतर हा असा रस्ता आहे। इथून आपल्याला हे बघा हा एक रस्ता आहे, त्याच्या पुढचा रस्ता, या रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे। हे बघा या ठिकाणी बॅनरसुद्धा लागलेला आहे, ओके। आणि तसंच ज्यावेळी तुम्ही नाटे, आडिवरे, राजापूर या मार्गे येता तर गणेशगुळे फाट्यावरून तुम्हाला हा रस्ता लागतो गावातूनच। इथून आल्यानंतर तुम्ही पुन्हा त्या साईडने जाऊ शकता। इथे आल्यानंतर मित्र तुम्ही पाहू शकता, हे बघा या साईडला एक रोड जातो, ओके, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला एक। तर आता आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे, इथेच आपलं हे अरणाई होमस्टे आहे। मित्रो हा बघा हा आहे अरणाई होमस्टे। हे त्यांचं घर आहे आणि समोरच्या साईडला आपण पाहू शकतो इथे होमस्टे राहण्याची सुविधा आहे। एकूण माझ्या मते 3 रूम आहेत आणि तिथे कशा प्रकारे सुविधा होते ते आपण आता सर्व माहिती घेऊ। आपल्याबरोबर निखिल, नमस्कार निखिल। नमस्कार। तर निखिल मित्र हो माझा मित्रच आहे, गणेशगुळ्यामध्ये राहतो। आणि निखिल आता तू इथे हे तुझं घर बरोबर, आणि आता इथे राहण्याची वगैरे सुविधा केली, साधारण किती महिने किंवा किती वर्ष झाली का? आता नाही म्हटलं तरी 2 महिने झाले चालू होऊन। 2 महिने, ओके। आता आपण इथे 4 जणांसाठी आपण राहण्याची सोय करतो एका रूम मध्ये, ओके। तर आपण रूम बघूया काय? हो या बघ। तर मित्र आपण रूम सुद्धा बघूया आणि त्याच्यानंतर बाहेरचा परिसर सुद्धा दाखवतो। तर निखिल आता 2 महिने झाले बोलतोस ना, रिस्पॉन्स कसा आहे 2 महिन्यात? रिस्पॉन्स एकदम चांगला आहे, ओके। तर मित्र ही बघा ही आहे अशा प्रकारे रूम,
एकूण किती रूम आहेत तिथे? एकूण 3 रूम आहेत. 3 रूम आहेत. एका रूम मध्ये आपण 4 लोकांना आपण राहू शकतात एका रूम मध्ये. ओके, एका रूम मध्ये 4 लोक राहू शकतात. ऍडजस्ट जर करायचं असेल तर आपण 8 जण पण ऍडजस्ट करू शकतो. ओके, मग ते त्याच्यावरती कोण करायचं असेल तर ते ऍडजस्ट करू शकतो. ओके, मग साधारण 10 लोक राहू शकतात वाटतं आरामात. राहू शकतात. तर मित्र, जर 10 लोकांसाठी एक रूम पाहिजे असेल आणि तुम्ही ऍडजस्ट करणार असाल तरी सुद्धा इथे राहू शकते. हे बघा. होमस्टेच्या बाहेरचा ना हा अशा प्रकारे परिसर आहे. निखिल, इथे एकूण किती 3 रूम आहेत ना? 3 रूम आहेत. ओके, आणि इथे अजून कुठली कुठली सुविधा आहे म्हणजे? अजून आपल्याकडे इथे फ्री वायफाय आहे. वायफाय आहे काय? आणि जवळच आपलं बीच आहे. 1-2 मिनिटच्या अंतरावरतीच बीच आहे. ओके, तर मित्र हा बघा, आता मी आलो बीचवरूनच, तर हा समोर बीचच आहे म्हणजे ते तुमच्या प्रॉपर्टीच्या बाहेरच्या साईडला. बाहेरच्या साईडला. ओके, आणि जर अजून इथे जर कोण टेंट वगैरे घेऊन आलेत, कोण स्वतःहून टेंट वगैरे घेऊन आणतात त्याची पण आपण सुविधा इथे करून देऊ शकतो. ओके. सो मित्र, हे बघा, टेंट लावण्यासाठी येत नाही, इथे जागा वगैरे खूप आहे. मग संध्याकाळी बॉर्न फायर वगैरे जर कोणाला करायची असेल तर ती सुद्धा सुविधा इथे आहे. आणि जेवणाचं कसं काय होऊ शकतं? जेवणाचं पण आपलं घरगुती जेवण आहे. जे व्हेज थाळी आहे आपल्याकडे. हां, चिकन नॉनव्हेज सर्व आपल्याकडे थाळी आहे. फिश थाळी आहे. ओके, म्हणजे जे काय लागेल ते व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारचं. आणि आपल्याकडे विशिष्ट म्हणजे आपल्याकडे मोदक आपल्याकडे भेटू शकतो आपल्याकडे. ओके. आणि आपला स्वतःच्या बागेतला आंब्याचा आमरस भेटू शकतो. आमरस पण भेटू शकतो. ओके. हां, तू आता आंबा व्यापारी आहेस म्हटल्यानंतर, तर मित्र, निखिल आहेत ना आंबा व्यापारी आहे आणि त्यासोबत हा एक व्यवसाय अजून एक सुरू केला. ओके, त्याचप्रमाणे निखिल, अजून एक गोष्ट म्हणजे इकडे आता फिरण्याची आजूबाजू ठिकाणं कुठली कुठली आहेत? इथे एक समुद्र आहे ते जवळपासच आपल्या इथे. हां. आणि एक आपल्या गावाचं एक गणपतीचं मंदिर पण आहे. गणेशगुळे मंदिर. गणेशगुळे मंदिर आहे. बरोबर. त्यानंतर पावसलाच एक आपलं स्वामी सर्पानंदाचं मठ आहे. बरोबर. त्यानंतर पुढेच 10 किलोमीटर अंतरावर एक गावखडे बीच आहे. पूर्णगड किल्ला आहे. देवगडी बीच आहे. बरोबर. कनकादित्य मंदिर आहे. आणि रत्नागिरी साधारण इथून किती किलो? रत्नागिरी साधारण नाही म्हटलं तर इथून अर्धा तास तरी आपल्याला ओके. जाऊ शकता आपण अर्धा तास. ओके ओके. आणि जर इकडनं मालवण वगैरे त्या साईडला जायचं असेल तर मालवणला वगैरे पण तुम्ही जाऊ शकता. इथं एका दिवसाचं जाऊन येऊ शकतात ना? म्हणजे सकाळी जर लवकर वगैरे लवकर निघालं तर रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता. ओके ओके. तर मित्र आहेत ना, आम्ही पण असं मालवणला वगैरे जायचं असेल ना तर आम्ही एका दिवसात जाऊन येतो. इथून पुढे एक 7-8 किलोमीटरवरती आमचं गाव आहे. तिथून मग आम्ही मालवण, देवगड त्या साईडला जायचं असेल तर तिथून सुद्धा जाऊन येऊ शकतो. इथली सुविधा खरोखर खूप सुंदर आहे मित्र. तुम्हाला घरच्यासारखं फील येईल. हे बघा, तिन्ही रूम आहेत ना एकसारखेच आहेत. मी तुम्हाला साधारण ओपन करून दाखवतो. हे बघा. तर मित्र हो, मी आता अरणाई होमस्टेमधून बाहेर आलेलो आहे आणि गणेशगुळे गावामध्ये आता मागी गणेशोत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्ताने गणेशगुळे गाव मर्यादित क्रिकेटची स्पर्धासुद्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. उत्तम कामगिरी करतात सगळ्या बाबतीत ऑलराऊंडर असा प्लेअर. मात्र त्यांच्यासमोर आता मात्र एक जानेमाने फलंदाज म्हणतात ते सचिन तोडणकर. एक हार्ड हिटर, सुंदर फलंदाजी करत मैदानामध्ये सचिन. अपिच चेंडू पुरेपूर फायदा घेतल्याने उत्तुंग असा शॉट. अप्रतिम असा शॉट निघाला सचिन यांच्या बॅटमधून. परंतु डेड बॉल म्हणतात पंच. धाव संख्या होते 17. संकेत थोडीशी खराब फेक म्हणावी लागेल त्यावेळेस. आणि उत्तम अतिशय महागड असू शकत. अरणाई होमस्टेमधून आता मी आलो आहे श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर गणेशगुळे या ठिकाणी. हे बघा, आता मागी गणेशोत्सवाचा उत्सव या ठिकाणी 4 दिवस सुरू असणार आहे आणि या उत्सवानिमित्त इथे काही प्रोग्राम पण असतात, काही सांस्कृतिक, त्याचप्रमाणे रात्री नाटकसुद्धा असतात. 4 दिवस 4 नाटक. आणि या अगोदर आता आपण पाहिले क्रिकेटच्या मॅचसुद्धा असतात गाव मर्यादित. तर मुंबईतून वगैरे ज्या ठिकाणाहून कामानिमित्त लोक जात असतात तर ते या 4 दिवसात इथे येतात आणि ह्या उत्सवाचा आनंद घेत असतात सर्व भक्तगण गावातील. सो आता आपण जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया.
तर मित्र हो, जर तुम्ही कोकणात फिरायला येणार असाल तर तुमच्या लिस्टमध्ये गणेशगुळे बीच नक्की ॲड करा सांगितल्याप्रमाणे. आणि तसंच रत्नागिरीमध्ये ज्यावेळी तुम्ही याल आणि एक समुद्रकिनारी राहण्याची उत्तम सुविधा शोधत असाल, त्याचप्रमाणे तुमची जेवणाची उत्तम सुविधा, मासे, व्हेज नॉनव्हेज जे काय तुम्हाला हवं असेल ते जर तुम्हाला चांगलं घरगुती जेवण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अरणाई होमस्टेला अवश्य भेट द्या. इथे तुमची चांगल्या प्रकारे सुविधा केली जाईल, पाहुणचार तुमचा चांगला होईल इथे. आणि तसंच एक महत्त्वाची गोष्ट की समुद्रकिनारे आहे, तुम्ही पाहिलात ना, अगदीच त्यांचं कंपाऊंड उलटल्यानंतर समुद्र, सुरूच्या बनात बसून तुम्ही मस्तपैकी तुमचा वेळ तुमच्या फॅमिलीसोबत वेळ घालवू शकता. मित्र हो, जर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच अशा पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.